कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली, दडलय का या मुकुटा खाली, दडलय काय कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली, दडलय का या मुकुटा खाली, दडलय काय. हा सगळा साहेबी थाट आमच्या आवडीचा नाही साहेब. आम्ही अडाणी माणसं, पण तुमच्यासारखी पुण्या मुंबईकडची पाहुणी मंडळी येतात त्यांच्यासाठी करावं लागतं. आमचं राज्य बघून घ्या, छोटसच आहे पण आम्ही उभं केलंय रक्त आणि घाम गाळून आमच्या कष्टाने. तेव्हा तेव्हा माझ्याकडे बघून हसतोस, माझी चेष्टा करतोस, माझी अवहेलना करतोस का? का मास्तर मारलं तुम्ही मला. असे डोसक्यात राहत नका, यातून सुटका नाही. रंगोबा, आता तुम्ही आजोबा होणार म्हणायचं. तुमची कृपा म्हणायची, दुसरं काय. तुमच्या मर्जीनं माणसाचा आजोबा बी होतोय, गाडो बी होतोय. हे खरं बोललो बरं का रांग्या दादा. जावई बापू, कसली अडाणी माणसं बाळगली तोही. काय झालं? अहो तुम्ही मला कसा असा मोठा मान देऊन रंगू बा म्हणताय, यायचं कुत्र मला रंग्या म्हणते. पर मी तुम्हाला रंग्या दादा म्हणलं. अरे पर गाडवा त्यात रंग्या आलंच की. खरं म्हणजे गडी माणसाने आम्हा मोठ्या माणसाचं नावच घ्यायचं नाही खरंच. मग काय म्हणावं तरी काय तुम्हाला? तातुबा. हॅलो, मी इंदुराव दोंडे पाटील बोलतोय. एवढ्या सकाळीच फोन? हा नाही ते साहेब, आमच्या मागे लागलेली ती कटकट आपल्याला ठाऊक असेलच की. तुम्ही आमच्यासाठी काय करता बोला. चौकशी करून कळवतो की साहेब. आभारी. उषकाल होता होता काळ रात्र झाली, उषकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली. लाख लाख डोळ्यांवरती सौंगाड्याचं राज्य असतंय, त्यांच्या जखमापासून थोडं हसवण्याचं भाग्य असतंय. सख्या रे घामी हरणी, सख्या रे घामी हरणी. राम राम साहेबराव. या या या. बसा बसा बस. चल 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 चल. बसा. काय दारू आहे काय? चांगली लागते काय? काय घेणार काय? आता देणारच हात पुढे असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा. शंकर्या, जी साहेब. दोन गलास आण. चल चल लवकर लवकर लवकर. इंग्रजी आहे. काय साधं काम आहे काय साहेबांचं? तू चल. जी साहेब. चल. अरे गड्या, मी जरा अडचणीत आहे पैशाच्या. हो. हा त्याच्यात काय आपला निवृत्ती निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे. अरे एवढ्या लवकर हात मारणं बरं दिसणार नाही. उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे. असं नाही, लोकशाहीची काही पथ्य असतात. मग आता कसं करायचं? हा, कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं म्हणाला मग सांगतो. तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कामगिरी पार करून दाखवतो. काय आपल्या गावाला सरकारनं एक वळू दिलाय. तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा. धरला.
लांब मसवडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा. इकला अर्जुन यायला अरे इकायचा. लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे. नाही तुमची आयडियाला जगाच आहे, पण कुणाला कळत रुगाच बॉम्ब होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील. गुपचूप करायचं, गुपचूप करायचं. वळ विकला 4-5 हजार रुपये तर सहज मिळतील. येतील 500-500 रुपये तुमचं कमिशन धरा, तुम्ही देणार. आणि मग कामगिरी पार पाडलीच म्हणून समजा. अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही नुसतं बघा. तुमचं ते FRI, डायऱ्या, पंचनामा, जिथं कुठं युवराजांचं नाव असेल का नाही तिथं काठ मारायची. हे बघा, एवढ्यासाठी CMला फोन करायला लावू नका, ते स्वतः इथे येतील. नानासाहेब डोंजे पाटलाचा नातू रेप केस मध्ये बिनकामाचा इटनेस. अरे कसं वाटतंय, काय डिग्निटी राहते का? अरे नातवानं दारू प्यावी, मास्तरला मारावं, पोरीची छेड काढावी, हवालदाराच्या कानफटात ठेवून द्यावी. ह्या जे सेन्सेशन आहे त्यात हे का? तुम्ही? मी नाना. सगळे जर मला घड्याळवाले नाना म्हणूनच ओळखतात. गेली 40-45 वर्ष घड्याळ दुरुस्तीचं काम करतो. आता लोकांच्या माग बायकां पोरांची किटकिट असते का नाही, माझ्या मागही घड्याळाची टिकटिक. राधे सर्वतान. घे निश्चितीनं कुणाची घरं लिलावा तिकली जातात. मग जप्ती येते का नाही, मी काय करतो, मी त्या घरी जातो आणि भिंतीवरलं बंद पडलेलं घड्याळ तेवढं घरी आणतो. थांबलेले काटे एकदा असे पुन्हा सरकायला लागले का नाही, मजा येते. आज भगत बनलास तू पण. अवघ्या वाडीला सांभाळ, उघड्या डोकीनं फिरायचं नाही. उतू नको, मातू नको, कुणाच्या वाटेला जाऊ नको, कुणी वाटेला गेला डसला बिगा राहू नको. ग साजने पुण्य गावाची पंच नावाची पुण्य राजाची तुगराणी. ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. 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 खुळखुळ घुंगराच्या तालावर झाली दंग, तालावर झाली दंग. शाल बुट्टेदार लई झाला दंग, लई लई झाला दंग. सोसन भार घामाघूम झालं अंग, घामाघूम झालं अंग. गोऱ्या रंगाची न्याऱ्या ढंगाची चोळी भिंगाची ऐनवानी. ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी.